माधव जाधव यांच्यासोबत वाद झाला परळीच्या बूथ केंद्रावरती आणि ते हाणामारीचं स्वरूप जे आहे ते त्याच्यामध्ये रूपांतर झालं आणि 82 दिवसानंतर कैलास फड यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे आणि ॲडव्होकेट माधव जाधव माझ्यासोबत आहेत. 82 दिवस लागत आहेत हाणामारीच्या प्रकरणावरून गुन्हा दाखल होय. कसं पाहता? नाही, मी पोलीस प्रशासन, धस साहेब, दमानियाताई, बजरंग बाप्पा सोनवणे आणि त्याचबरोबर आपले संदीप क्षीरसागर आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पत्रकार बांधव, लोकशाहीचे जे चौथा स्तंभ आहात, आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो, आपले आभार व्यक्त करतो की आपल्या सर्वांच्या पाठपुराव्यामुळं 82 दिवसानंतर का होईना पण न्याय मिळण्याची अपेक्षा निर्माण झालेली आहे. ही पोलीस प्रशासनाच्या लक्षामध्ये ही बाब का आली नाही? कारण की तुम्ही एक वकील असताना त्याच ठिकाणच्या पोलीस प्रशासनानं हा गुन्हा नोंद करायला पाहिजे हे स्पष्ट तुम्ही दुसऱ्या ते तिसऱ्याच दिवशी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलं होतं. मात्र एवढा विलंब? नाही, ते कायद्यालाच अपेक्षित आहे. सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार पोलीस कर्मचाऱ्याच्या समोर जर एखादा अपराध घडलेला असेल तर त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद देणं हे त्यांच्या कायदेशीर कर्तव्याचा भाग आहे. परंतु दुर्दैवानं परळी मतदारसंघातील परळी शहरातील बँक कॉलनी मतदान केंद्रावर संपूर्ण बूथ ताब्यात घेण्याचा ज्या गुंडांनी प्रयत्न केला आणि मतदान प्रक्रिया विस्कळीत करून त्या ठिकाणी मतदारांना धमकावण्याचा प्रयत्न सुरू होता आणि मतदान बूथ कॅप्चर करून त्या ठिकाणी बोगस मतदान चालू होतं आणि ते रोखण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलेले असताना आमच्यावरती जो हल्ला झाला तो लोकशाहीवरचा हल्ला होता, तो भ्याड हल्ला होता आणि लोकशाही वाचविण्याच्या लढाईमध्ये माझ्यावर जो काही हल्ला झाला त्यामध्ये जे तिथं लोक सेवक त्या ठिकाणी जे हजर होते, बंदोबस्तावर असणारे पोलीस कर्मचारी बांधव, त्यांनी ताबडतोब या घटनेची नोंद घेऊन फिर्याद दाखल करणं अपेक्षित होतं, पण दुर्दैवानं ते झालं नाही. कोणाचा दबाव होता, कोणाच्या दबावाला बळी पडून त्यांनी आजपर्यंत केलं नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि त्यामुळे जो काही विलंब झाला त्यांच्यामुळं झाला. ज्यावेळेस ते हाणामारी झाले त्याच्या अगोदर तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये संवाद झाला की डायरेक्टच त्यांनी? नाही, संवाद हा प्रकारच नाही. संपूर्ण व्हिडिओ जरी तुम्ही पाहिला, ते जर पाहिलं संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. आम्ही उभा राहिलेले होतो जाऊन त्या ठिकाणी मतदान केंद्राच्या बाहेर 100 मीटरचे जे काही बॉर्डर असते त्याच्या बाहेर होतो आणि उमेदवार आतमध्ये जात असताना उमेदवाराच्या बॉडीगार्डला त्यांनी अडथळा सुरू केला, अडवलं, त्यांना त्यांच्या कायदेशीर कर्तव्यापासून रोखलं गेलं करण्यापासून. त्या बॉडीगार्डला मध्ये जाऊ दिलं नाही आणि आम्ही ते पाहत असतानाच बॉडीगार्डवरचा मोर्चा वळवला आणि आमच्याकडे आले आणि आम्हाला लगेच मारहाण सुरू केली. संवाद हा विषयच नाही त्या ठिकाणी. आता खरं तर 82 दिवस लागत आहेत आणि ज्यावेळेस हे पोलीस प्रशासन देखील त्याच वेळेस कारवाई किंवा त्यांनी गुन्हा वगैरे दाखल झाला असता, मात्र त्याच्या पाठीमागं राजकीय सपोर्ट किंवा राजकीय यंत्रणेचा पोलीस प्रशासनावरती दबाव यामुळे एवढा विलंब लागला असं? नक्कीच ना. बीड जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस यंत्रणा आता नाही, आदरणीय कावत साहेबाच्या काळापासून नाही, जे पोलीस अधीक्षक जे कर्तव्यदक्ष आलेले आहेत, पण त्याच्या आधीचे जे SP होते ते बारगळ साहेब म्हणून कोण होते, संपूर्ण पोलीस यंत्रणा कठपुतली म्हणून काम करत होती या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये सत्ताधाऱ्यांची आणि विशेष करून परळीतल्या नेत्यांची. आणि परळीतले नेते म्हणजे आदरणीय धसा अण्णा जे सांगतात आका आणि आकाच्या आका, ह्यांच्या घरचे गड्यासारखं ते काम करत होते. त्यांनी सांगितलं ते आदेश देतील तेच व्हायचं. ज्या दिवशी मतदान प्रक्रिया चालू होती तुम्हाला इतर कोणत्या बूथ केंद्रावर कुठं शिवीगाळ किंवा बाचाबाची किंवा असा काही प्रकार घडला होता त्या अगोदर? अनेक ठिकाणी झालेलं आहे ना, उमेदवारांना झालेलं आहे. धर्मापूरला झालं आहे, नंदागौळला बोगस मतदान झालं आहे, बूथ कॅप्चरिंग झाली. परळी शहरातले बोगस मतदान झाले, बूथ कॅप्चरिंग झाली. त्या ठिकाणी त्याच्या अगोदर एक मतदान केंद्र होतं परळी मतदारसंघ, परळी शहरातलं जलालपूरचं, या ठिकाणी झाली ती घटना. मीडियानं दाखवले संपूर्ण महाराष्ट्राला. त्या दिवशी सगळा म्हणजे लोकशाही जिवंतच नव्हती परळी मतदारसंघात साहेब. खरं तर लोकसभेमध्ये बोगस मतदान झालं त्याची व्हिडिओ पण मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाली आणि पोलीस यंत्रणा विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान वाढवली अशी चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये टक्केवारीनुसार आपल्याला पाहायला मिळाली. मात्र ती देखील कमी पडली असं? पोलीस यंत्रणा वाढवलीच नाही. मी सन्मान्य उच्च न्यायालयात गेलो होतो. क्रिटिकल बूथ्स डिक्लेअर करावेत, सेन्सिटिव्ह, त्या ठिकाणी CRPFचे जवान आणावेत. उच्च न्यायालयामध्ये यांनी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी शपथपत्र दिलं, आम्ही हे करू ते करू. काहीही केलं नाही, उलट मोकळं सोडून दिलं. जिथं गरज नाही तिथं पोलीस यंत्रणा ताईट ठेवली, जिकडं बोगस होत नाही त्या ठिकाणी.
बारगळ साहेबाच्या कार्यकाळामध्ये ही कारवाई जी आहे ती झाली नाही किंवा गुन्हा दाखल झाला नाही. मात्र नवीन SP असतील आणि पालकत्व जे आहे ते अजितदादांनी बीडचं स्वीकारले. हे पूर्ण तुम्ही त्यांना काहीतरी चर्चा वगैरे केली अशानं असा प्रकार घडलाय, त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला की पूर्ण यंत्रणेची ही प्रक्रिया करून गुन्हा दाखल? बीड जिल्ह्यामध्ये सध्या कावत साहेबांनी आणि गृहमंत्री साहेबांनी आणि विशेष करून आदरणीय धससाहेब, दमानियाताई, बजरंग बाप्पा सोनवणे आणि संदीप भाया क्षीरसागर यांनी स्वच्छता मोहीम सुरू केलेली आहे आणि त्या स्वच्छता मोहिमेचा हा एक भाग आहे. तुम्हाला काय वाटतंय? खरं तर हा प्रकार झाला, 82 दिवसानंतर गुन्हा देखील दाखल झाला. मात्र जसं की मी आता देशमुखांना देखील म्हणालो, लोकसभेमध्ये जे आहे ते थोरल्या पवारांनी बीडमध्ये गुलाल उधळला आणि धाकट्या पवारांना चांगलं यश आलं विधानसभेमध्ये. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ही जर परिस्थिती राहिली तर काय चित्र असू शकतं? नाही, मी त्यावर भाष्य करणार नाही, परंतु मी एकच म्हणेल की या भारतात लोकशाही आहे, महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे आणि ते संविधान तरी मला आजपर्यंत म्हणजे ह्या मागच्या लोकसभेला आणि ह्या विधानसभेला जिवंत असल्याचं किंवा त्या संविधानाचे पाईक असणारे जे पोलीस प्रशासन आहे, महसूल प्रशासन आहे, हे मला काही कुठं दिसलं नाही. आणि या पुढच्या काळात बी जर हे संविधान जिवंत ठेवायचं असेल, या बीड जिल्ह्यातली लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल आणि तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील माणसाला जर लोकशाही मार्गानं लोकप्रतिनिधी होण्याची संधी निर्माण होऊ द्यायची असेल तर लोकशाही जिवंत राहणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी सर्वांनी मिळून एकत्रित मिळून येऊन या बीड जिल्ह्यातली गुंडशाही, हुकुमशाही, दादागिरी संपवून या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना एक स्वातंत्र्याचा श्वास घेण्याचं वातावरण निर्मिती जर या पुढच्या काळात झाली आणि जर निवडणुका ह्या पारदर्शक आणि कुठल्याही दबावाला बळी न पडता जर पार पडल्या तरच या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेणं उचित होईल. अन्यथा माझी विनंती आहे या देशाच्या आणि राज्याचे जे कोणी कर्ते धर्ते आहेत त्या सर्वांना आणि निवडणूक आयोगाला खास करून विनंती आहे की आपण निवडणुका घेऊच नका, शो ऑफ करू नका, दाखवू नका, लोकांना येड्यात काढू नका. सरळ सरळ हे लाईफ टाईम कार्ड ह्यांना कुणालाही देऊन टाका. सगळे पहिलं जसं राजे राजवाडे महाराजे होते आणि वतनदारी होती आणि जहागिऱ्या होत्या, संस्थानिक होते, तसे ह्या सर्वांना संस्थानं वाटून टाका. निवडणुका घेऊ नका, सामान्य माणसाचा बळी देऊ नका, एवढीच विनंती आहे माझी. खरं तर शेवटचा प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थेचा मी जसा विषय घेतला, आता येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही इच्छुक म्हणून आहे? नाही, मी इच्छुक आहे का नाही हे येणारा काळ ठरवेल, मायबाप जनता ठरवेल, मतदार राजा ठरवेल. पण मी एकच आहे की लोकशाही जिवंत राहण्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार म्हणजे लढणार. कैलास फड यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर ॲडव्होकेट माधवप्पा जाधव यांची ही पहिली प्रतिक्रिया म्हणावं लागेल. मात्र या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यधन चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात. कॅमेरामॅन सो सूर्य जुबडिया, बीड.